ते जाणून घेऊया। प्रवीण दरेकरजी, जय महाराष्ट्रवर आपलं स्वागत। मुंबईत 2.5 वर्ष महापौर पद द्यावं, शिवसेनेकडून ही इच्छा व्यक्त होते, ही मागणी व्यक्त होते, तुमची प्रतिक्रिया? नाही, शेवटी महायुतीमध्ये ज्या वेळेला आम्ही एकत्र असतो त्यावेळेला एकमेकांकडून मागण्या होतच असतात। आता या संदर्भामध्ये सर्वस्वी निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्रितपणे त्या ठिकाणी करतील। आमच्याकडे सत्तेमध्ये कोण मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री यापेक्षा आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी जसं काम करतो, कोण किती वर्ष काय, त्याच पद्धतीने मुंबईच्या सत्ता स्थानांच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी दोघेही नेते एकत्रित बसून सामोपचाराने मार्ग काढतील। त्यामुळे अशा प्रकारच्या मागण्या होणार एकमेकांकडून, परंतु योग्य तो समन्वय साधून योग्य निर्णय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतला जाईल। प्रवीणजी, बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, त्यामुळे शिवसेनेकडून ही इच्छा व्यक्त होतीये। काय वाटतं आता जर शिंदेंनी ही साथ घातलीच, ही मागणी केलीच, तर भाजपच्या वरिष्ठांची काय भूमिका असू शकते? नाही, आदरणीय बाळासाहेबांच्या प्रत्येक विषयासंदर्भात आम्हाला आदरच आहे, आस्थाच आहे। तिकीट मागताना पण 100 तिकीट हवी जन्मशताब्दी वर्ष म्हणून मागितल्या, याचा अर्थ 100 झाल्या का तर नाही। त्याच्यामुळे त्या मागणी करायला काहीच हरकत नाही। योग्य तो निर्णय वरिष्ठ पातळीवरचे नेते त्या ठिकाणी घेत असतात आणि आमचं नेतृत्व तेवढं सक्षम आहे, समंजस आहे, योग्य समन्वय साधून योग्य तो निर्णय घेतील। प्रवीणजी, कुठेतरी बहुमतासाठी आणि सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची भाजपला गरज आहे, म्हणून याला दबाव तंत्र म्हणावा का, हा प्रश्न आहे? नाही, मला वाटत नाही अशा प्रकारचं दबाव तंत्र शिवसेना अवलंबेल, पण आम्ही एकत्रितपणे राहायचं ठरवलंय, राज्य सरकार चालवायचं ठरवलंय। त्याच्यामुळे मला वाटतं मागणी होऊ शकते, पण दबाव तंत्र वगैरे असं काही करतील असं मला अजिबात वाटत नाही। बरं, मग जर शिवसेना या मागणीवर अडून राहिली प्रवीणजी, तर मग महापौर पदाचा हा पेच निर्माण होऊन महापौर पदावर एखादी व्यक्ती किंवा नगरसेवक विराजमान व्हायला वेळ लागेल असंही अंदाज वर्तवण्यात येतोय। आता अंदाज कोण वर्तवतोय, चर्चा काय होते, तर्क काय, त्याच्याविषयी मी काय बोलू, परंतु त्या ठिकाणी आमचं नेतृत्व सक्षम आहे, त्या सगळ्या गोष्टींना योग्य मार्ग काढतील आणि त्या ठिकाणी योग्य तो निर्णय त्या ठिकाणी होईल। जी प्रवीणजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्रशी सविस्तर संवाद साधला त्यासाठी। तर चर्चा आता सुरू झालेली आहे महापौर पदासंदर्भात। महापौर पद 2.5 वर्ष शिवसेनेला द्यावं अशी मागणी शिवसेनेकडून होते। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे